असेल हे गावाला आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत या स्पर्धेसाठी. निमित्त फक्त एकच DPL दिवे प्रीमियर लीग 2024 याचसाठी केला होता हट्टाचा. शेवट गोड व्हावा आणि शेवटचा क्षण गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा रणयुती महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा, रार क्रिकेटचा आज या दिवे नगरीमध्ये आपल्याला भेटायला आलाय. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आपल्या भेटीला आलाय. मेगा फिनाले, या मेगा फिनाले मध्ये थेट प्रवेश केलाय मातोश्री इंटरप्राइजेस वर्सेस भाऊ स्मृती. सलामी सोडून मैदानाच्या आतमध्ये संजय नॉस्ट्राईक गेला. कृष्णा बॉलिंग ट्रॅक वरती बनवतो तयार झालाय. होताय पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट both the team and show the good game, show the quality cricket. पहिला बॉल अंडरम बॉक्स पद्धतीने फटक्याला टॅप केलाय. जो संघ जिंकेल तो थेट या चॅम्पियन ट्रॉफी वरती आपलं नाव करेल. कोणते 11 खेळाडू असतील, कोणता एक संघ असेल, कोणता एक संघ मालक असेल, ज्या संघ मालकाचा संघ या चॅम्पियन ट्रॉफी वरती आपलं नाव करेल. पहिल्या बॉलवरती स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलंय. पहिल्या बॉलवरती स्वतःचा आणि संघाचं खातं खुलंय. पहिल्या बॉलवरती संघाचा श्री गणेश करत असताना एकदा आपण पाहिल्या लेफ्ट हँड बॅटर नौकुऱ्याचा फलंदाज विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू कृष्णा स्ट्राईक. खूप गरजेचा स्पर्धा भगवमय वातावरण आपण सातत्यानं पाहत असतो. भगवा रंग आहे प्रभू श्रीरामाचा, भगवा रंग आहे राजे शिव छत्रपतींचा, भगवा रंग आहे श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा आणि तोच भगवा रंग आपण पाहतोय मैदानाच्या चौफेरबाजी. पहिल्या बॉलाला एक धावेसाठी, दुसऱ्या बॉलाला डॉट. प्रत्येक चेंडू प्रेशर क्रिएट करणारा असेल, प्रत्येक चेंडू निर्धाव असेल, प्रत्येक चेंडू निर्णायक असेल. या दोन्ही संघांसाठी महत्वाचे तब्बल 24 बॉल आपण पाहतोय. मांडलेली पॉवर प्लेचा पहिला षटक 24 बॉल मध्ये पहिलं सत्र संपन्न केलं जाईल. या वेळेला बादशी कडा शॉर्ट फॉर्मॅट रिझन मध्ये फिल्डर तैनात आहेत. सिंगल सर्व मिळेल, सिंगल डबल पासून काही होणार नाही कारण की मेगा फिनाले मॅच आहे. समोरचा संघ देखील तितकाच ताकदीचा संघ आहे. आपल्याला संयमी खेळी देखील दाखवावी लागेल, आपल्याला आक्रमकतेचं रूप देखील धारण करावं लागेल. षटकार चौकारांची भाषा बोलून मोठ्यात मोठं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न आपल्या संघाला करावा लागेल कारण की मेगा फिनालेची मॅच आहे. या दोन्ही संघांना ही मॅच जिंकायची आहे, ही स्पर्धा जिंकायची आहे. 2 धावा अद्याप स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. संजय ऑन स्ट्राईक. या वेळेला देखील चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, मोठं विखुरली गेली, फिंगर रोल केले गेले. हा देखील आला डॉट. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल आला डॉट, तिसऱ्या बॉल वरती आले सिंगल आणि हा देखील आलाय डॉट बॉल. स्टील 2 टू गो. पहिलं षटक, या पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा प्रयत्न आपण पाहतोय मातोश्री इंटरप्राइजेसच्या संघाचा. स्टील 2 टू गो. शेवटची निर्णायक 2 बॉल. पाचवा बॉल पुन्हा एकदा अंडर बॉक्स पद्धतीने फटक्याला टॅप करायचा होता. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये फिल्डर तैनात आहेत. सिंगल जरूर मिळेल आणि सिंगलच्या साथीनं 3 धावा आपण पाहतोय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पॉवर प्लेचा षटक कसं हाताळलं हवं याचं ज्वलंत उदाहरण सिद्ध करून दाखवत असताना उदयला आपण पाहतोय. उदयचा जर विचार करायला गेला तर ओपिनियन मध्ये उदयने म्हटलं देखील या मॅच मध्ये आम्ही नक्कीच पकड मजबूत करू, पण ती पकड मजबूत करण्यासाठी प्रामाणिक आणि संघर्षानं मेहनतीने लढावं लागेल. ती लढत देईल का संघ हे पाहणं गरजेचं असेल. शेवटचा बॉल, शेवटचा देखील बॉल आलाय पुन्हा एकदा डॉट. पहिलं अकाउंट ओपन केलं सिंगलने आणि शेवट केलंय ते डॉटने. खूप चांगली स्पर्धा आपण पाहताय दिवे प्रीमियर लीग. शेवटची मॅच आपण पाहताय. अगदी 2 दिवस संपूर्ण संघ या एका ट्रॉफी साठी लढले, या एका मॅच साठी लढले. ही मॅच आपल्या भेटीला आली आहे. मेगा फिनाले मॅच, अंतिम मॅच, अंतिम फेरीतील अंतिम सामना. दीपक मडवी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 40 प्लसचा हा खेळाडू, अनुभवाची उंच अशी दोरी या खेळाडूकडे आहे आणि त्या अनुभवाचा खऱ्या अर्थानं पुरेपूर फायदा घेऊन, पुरेपूर वापर करून बॉलिंग करावी लागेल दीपक मडवीला. स्पर्धा चांगली आहे.
स्पर्धेचं आयोजन चांगलं आहे, स्पर्धेचा गाव चांगला आहे, स्पर्धा संपूर्ण चांगल्या कारण आयोजन दिवेकरांचं आहे. आणि दिवेकर म्हटलं तर वन ऑफ द ग्रेट ऑर्गनायझर इन भिवंडी. पहिलं षटक संपलं, 3 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आणि आता स्ट्राइक इनला संजय दीपकचा पहिला बॉल फेस करत असताना या वेळेला चेंज ऑफ पेस स्लोवरचा बॉल आपण पाहतोय, पण गतीपासून थोडेसे नियंत्रित असून दिशेपासून भरकटत असताना अंपायर सिग्नल दॅट्स व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये जॉईन होईल. अतिरिक्त धाव आपण पाहतोय, संघाची टोटल जाऊन पोहोचेल 4 अंकावरती. 4 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या, जोडल्या गेल्या. दीपक तयार झाला, दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल उडवलाय. चेंडू बराच काळवेमध्ये तरंगतोय, फिल्डर चेंडूच्या खाली, कोणती चुकी होणार नाही. आणि या निर्णायक मॅच मध्ये पहिल्या विकेटचं पतन लागत असताना पहिला मोठा आदरा ज्या खेळाडूसाठी जाळे रचलं होतं तो खेळाडू इथे मात्र बाद होत असताना संजय तंबूचे असलेला मोठी विकेट लागत असताना टीम मातोश्री इव्हेंट या संघाला पहिला बॉलाला वाईट आणि पहिल्या बॉल वरती वाईटचा प्रत्युत्तर देत असताना विकेट मध्ये गोलंदाज आपण पाहतोय दीपक. खूप चांगली स्पर्धा आणि त्यामध्ये पहिली विकेट लागत असताना फलंदाज संजयच्या स्वरूपात आता संजयची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अवकुरातच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विकी मात्रे. विकीला आपण पाहतोय स्ट्राइक एंडला पहिला बॉल फेस करताना या वेळेला फुल टॉस त्याला पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील या दरम्यान 6-6-6. विकी मात्रेचा ब्रँड षटकार. लोड गर्दी, प्रेक्षकांचा प्रतिसाद, प्रेक्षकांची तुडुंब अशी भरलेली गर्दी आपण पाहतोय. गर्दीमध्ये गर्दी ही प्रेक्षकांची या मैदानामध्ये. अजून एक 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिसरा बॉल विकी मात्रे साडी. हा देखील बॉल ऑन साइडला खेळला, फिल्डर आहेत अफलातून जेल. एक जोरदार टाळ्या म्हणजे त्या जेलसाठी 100% कमिटमेंट देत असताना अफलातून जेल. आणि आता संघाचा मिडल ऑर्डरचा हिटर बॅटर अर्थातच प्रत्येक पाडील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या खेळाडूवरती सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा वेधल्या गेल्यात. या खेळाडूवरती सर्व क्रीडा रसिकांचे लक्ष वेधले गेलेत आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रितेश पाडील तयार झालाय. स्पर्धा आपण पाहताय चांगल्या प्रकारची दर्जेदार धमाकेदार क्रीडा स्पर्धा. क्रिकेटचा कुंभमेळा तर्रार क्रिकेटचा आपण पाहतोय. प्रितेश पाडील मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती सज्ज झालाय. वाईट पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल षटकार आणि तिसरा देखील बॉल विकेट आपण पाहतोय. 4था बॉल प्रतीश तयार. लेकटचा बॉल अगदी प्रेशर क्रिएट करणारा बॉल होता. अफलातून चेंडू बॅट आणि पाठच्या मधून. तर समोर इर्टिगाच्या बाजूला जी बाईक ऍक्टिव्ह आहे तिची आपण टॉर्च बंद करायची, लाईट बंद करायची आहे. थँक्यू. डॉट बॉल आला, स्टील टू गो. शेवटच्या निर्णायक 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला पुढे सच्चा फटका खेळला, फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि अफलातून क्षेत्ररक्षण. खूप चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. 100% कमिटमेंट देत असताना अफलातून लाजवाब फिल्डिंग.
आणि बघता बघता या धाबा एकवटल्यात त्या 3. फुटवर्कचा पुरेपूर फायदा घेत असताना अगदी म्हटलं जातं ना, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे फार गरजेचं आहे. आणि त्याच फुटवर्कचा वापर करत असताना हा फटका खेळला होता. पण त्याहूनही चांगलं इथे मात्र फिल्डिंग आपण पाहिली. तर या दरम्यान जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, जो संघ मैदानाच्या आतमध्ये या ट्रॉफीसाठी लढतोय अर्थातच भाऊ स्मृती हा संघ, या संघाचे टीम ओनर, या संघाचे संघ मला करतातच उमेशदादा पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना देखील आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो. या पण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. उमेशदादा पाटील आपण देखील या. यस, नो +1 अर्थातच उघडा डोळे पहारी, कारण यापुढील बॉल असेल फ्री 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. धावा मिळतील अतिरिक्तच्या स्वरूपात. या दोन धावा आपण पाहतोय. संघाची टोटल धाव पोहोचते तब्बल 15 या अंकावरती. 15 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्यात. या वेळेला हा बॉल चांगला बॉल, चांगला बॉल, अगदी अफलातून चेंडू आपण पाहिलाय. चांगली बॉलिंग खंबा करतोय गोलंदाज. षटक क्रमांक संपलाय. दुसरं 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात. त्या 2 गड्यांच्या नुकसानात 15 या आकड्यावरती यश दिसते. पंधरा धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्या 2 गड्यांच्या नुकसानात 2 षटकांच्या अखेरीस. टीम आपण पाहतोय मातोश्री एंटरप्राइजेस या संघाला. स्पर्धा आपण पाहताय चांगली स्पर्धा, नीटनेटका आणि प्रामाणिक हे आयोजन आपण पाहतोय. दर्जेदार क्रीडा स्पर्धा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार झालाय समृद्ध. समृद्धचा जर विचार करायला गेला तर अद्याप आतापर्यंत समृद्धच्या माध्यमातून फार चांगला खेळ झालाय. पण या मेगा फायनल मॅच मध्ये चांगली खेळी करावी लागेल. तर नक्कीच विपुल एंटरप्राइजेस या टीमचे टीम ओनर विपुलदादा पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. तदनंतर अद्वैत एंटरप्राइजेस या टीमचे टीम ओनर अर्थातच मयूरदादा पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. तदनंतर संतोषी माता एंटरप्राइजेस या टीमचे ओनर अर्थातच अक्षयदादा मात्रे आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. क्रिश एंटरप्राइजेस या टीमचे ओनर अर्थातच रणजितदादा मात्रे आणि नंदूदादा पाटील आपण देखील यायचं आमच्या व्यासपीठावरती. आपण देखील स्थानापन्न व्हा. तदनंतर अथर्व एंटरप्राइजेस या टीमचे टीम ओनर विशालदादा पाटील आणि पप्पूदादा मात्रे आपण देखील आमच्या व्यासपीठावरती सन्मानानं स्थानापन्न व्हायचे. तदनंतर भार्गवी एंटरप्राइजेस या टीमचे टीम ओनर अर्थातच विकीदादा पाटील आपण देखील सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. तदनंतर भाऊ स्मृती या टीमचे टीम ओनर अर्थातच उमेशदादा पाटील आपण देखील सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. तदनंतर शेवटचा संघ आपण पाहतोय मातोश्री एंटरप्राइजेस या टीमचे टीम ओनर अर्थातच दीपेशदादा मात्रे आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. सर्व दानशूरदात्यांचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तिसरं षटक समृद्धला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या बॉलला डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन झालंय. स्ट्राईक इन आपण पाहतोय. अडिके तयार झालाय. अनिकेत तयार होतोय. आडव्या बाटना फटका खेळायचा होता. फटक्यामध्ये कुठेतरी अपयश प्राप्त होत आहे आणि यश प्राप्त होत आहे ते गोलंदाज समृद्धचा. कारण की समृद्धचा कौतुक करायला अद्याप चांगला खेळ आणि या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू त्याने हाताळलेत. 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. एक विकेट त्याने देखील कॅरी केली. हा देखील बॉल चांगला अफलातून गोलंदाजी.
लाजवाब इकॉनॉमिकल षटक अद्याप हाताळलेत. काय गोलंदाजी राहिली अफलातून षटक. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या 2 बॉल वरती किती धावा येतील हे पाहणं गरजेचं असेल की शेवटचे 2 बॉल डॉट येतील की हा षटक मेडल षटक हाताळेल गोलंदाज हे पाहणं गरजेचं असेल. कारण की अनिकेतला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अनिकेत पहिला बॉल झाला डॉट. स्टील टू गो. ऑन साइडला फेकून दिलाय. बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेतचा हा मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार. आपल्या संघातल्या नवनवीन नौक्या खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचे हा प्रामाणिक प्रयत्न होता आणि त्या प्लॅटफॉर्म निर्माण करून देखील दिला आणि तो नौका खेळाडू देखील चांगला खेळ इथे मात्र करत असताना आपण पाहतो अनिकेतच्या बॅटमधून षटकार आलाय. हा देखील ऑन साइडला फटका खेळलाय. कोर्लेग रिझर्व मध्ये फिल्डर तैनात आहेत. फिल्डर त्या ठिकाणी आहे. थ्रो की करतील तोपर्यंत बघता बघता धावा मिळतील. याच दरम्यान 2 फलकावरती धावा लागल्यात त्या तब्बल 23. दी सलाम आहे त्या व्यक्तींना ज्याने आपली जीवाच्या आतोनात प्रयत्न करत असताना हे मैदान उपलब्ध करून दिला. सलाम आहे त्या व्यक्तींना ज्याने आपल्या रक्ताचं पाणी आणि पाण्याचं रक्त करून दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून ही खेळपट्टी या स्पर्धेसाठी निर्माण केली. सलाम आहे त्या दिवेकरांना ज्याने या नवीन नवीन खेळाडूंना प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम केलं आणि सलाम आहे संपूर्ण त्या भिवंडी टेनिस क्रिकेटला ज्याने सर्वांसाठी एक टेनिस बॉल क्रिकेट निर्माण केलाय. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक हाणामारीचं षटक आपण पाहतोय आणि शेवटच्या षटकामध्ये 5 रन केलंय आणलं गेलंय गोलंदाज जयेशला. हे षटक खूप निर्णायक असेल कारण की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा एकवटण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज प्रितेश पाटील आणि अनिकेतचा आणि या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न असेल ते जयेशचा. अगदी पप्पू म्हात्रे असतील तदनंतर पिंट्या पाटील असतील यांनी आतोनात घेतलेली मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि पहिला बॉल ऑन साइडला खेळला जेलची संधी गोलंदाज होईल बाद. ज्या खेळाडूसाठी जाळं रचलं होतं तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बाद होत असताना गोल्डन विकेट गोलंदाज झालाय बाद. प्रितेश पाटील बॅक टू द डग आउट. झालं जास्त वेळ टीम मीटिंग घ्यायची नाहीये. पण पाहतोय पप्पू दादा मात्रे असतील पिंट्या दादा मात्रे असतील त्यानंतर सिद्धेश दादा मात्रे असतील आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ दिवे यांच्या स्वप्नातून साकार झालेली दैदिप्यमान स्पर्धा आणि यांनी ही आतोनात घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने आज साकारली झाली आहे. आज साकारण्यात आली आहे. दिवेकरांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहत आहे. रोशनला पाहत आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिंगल जरूर मिळेल. नक्कीच कैलासाचे किशोर आर पाटील हे क्रीडांगणावर पाहत आहे. खूप चांगलं क्रीडांगण नीटनेटका 360चं मैदान आपण पाहत आहे. RC पाटील साहेब यांचं देखील आम्ही सहर्ष शब्द सुमनानं हार्दिक आभार व्यक्त करू. त्यांनी देखील आम्हाला या स्पर्धेसाठी एक क्रीडांगण उपलब्ध करून दिलंय. त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा अरुणार पाटील साहेबांचा देखील आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यांच्या देखील माध्यमातून हे क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिलंय. सर्व दानशूर दात्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करून जाऊयात मैदानाच्या दिशेने धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात.
25 अंकावरती धावफलक स्थिरावले, धावफलक स्थगित आहे. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल या पहिल्या सत्राचा, या पूर्वार्धाचा. 5वा बॉल विषयमध्ये फटका केला, फटका चांगला दूरवरचा अंतर चेस करत असताना वाडी श्रॉंगचा फिल्डर चेंडूवरती बन्नाट वेगाने येतो. ऍक्युरेट थ्रोपिक आपण पाहतोय आणि बघता बघता ह्या धावा मिळतील 2 धावेच्या साथीनं संघाची टोटल जाऊन पोहोचेल 27 अंकावरती. शेवटचा बॉल आपण पाहतोय. हा बॉल फार महत्वाचा असेल कारण की पहिल्या इनिंगचा हा शेवटचा बॉल आहे. 27 धावा. हा बॉल ऑल साईडला खेचून काढलाय. फिल्डर आहेत काउ कॉर्नर रिझर्व मध्ये, एका हाताने चेंडूला गॅदर करतायत. 2 धावा कंप्लीट झाल्यात का पाहावं लागेल आणि फलंदाज 2 धावेच्या प्रयत्नामध्ये बाद देखील होतील आणि 1 शॉट देखील अर्थातच एकही धाव नसेल. 27 धावा पूर्वार्धामध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मातोश्री इंटरप्राइजेस या संघाची टोटल जाऊन पोहोचते 27 अंकावरती आणि 28 धाव्यांचं लक्ष्य उभं केलंय ते टीम पाऊस स्मृती 11 या संघाचा. तर या दरम्यान आपण पाहतोय तर 8 संघाचे संघ मालक या सर्वांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती लगेच यायचंय. आपला देखील आम्ही शुभ सन्मान शुभ सत्कार लगेचच करणार आहोत. तर पप्पूदादा म्हात्रे आणि नंदूदादा पाटील, तुमचा आवाज जर आमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. तर आपण पाहतोय दाशूर जातींचं ज्यांनी व्यक्तिमत्व बचावलंय अर्थातच ग्रामपंचायत दिवे अंजूर यांच्या माध्यमातून आमच्यासाठी या स्पर्धेसाठी मोठा कॅश प्राइज देण्यात आलाय. त्यांचं देखील ग्रामपंचायत दिवे अंजूर यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर या दरम्यान ज्या व्यक्तीचा आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो अशी तुम्हा सर्वांचं लाडका व्यक्तिमत्व अर्थातच आरसी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेब या आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं स्थानबद्ध व्हायचं या व्यक्तीची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो आणि ती व्यक्ती आमच्या सोबत जॉईन झाल्या. खऱ्या अर्थानं आपला बहुमूल्य वेळात वेळ काढून साहेबांनी देखील आमच्या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली, भेट दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचं देखील शब्द सुमनानं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. मोठं व्यक्तिमत्व आणि ती व्यक्तिमत्वी आमच्या या स्पर्धेसाठी दाखल झाली आहे. ती म्हणतात ना तुमच्याकडे पैसा किती आहे हे पाहिलं जात नाही तर तुमच्याकडे माणुसकी किती आहे हे पाहिलं जातं. आरसी पाटील साहेबांच्या माध्यमातून आमच्यासाठी या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने एक क्रीडांगण उपलब्ध करून दिलंय. आम्ही आरसी पाटील साहेबांचा देखील पुन्हा एकदा शब्द सुमनाने हार्दिक मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मोठी स्पर्धा आपण पाहताय. नंतर ग्रामपंचायत दिवे अंजूर या ग्रामपंचायतीने आपल्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं मोठा कॅश प्राइज दिला, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर आकाशदादा म्हात्रे असतील, त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला समसमच्या ट्रॉफ्या देण्यात आल्यात, त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करतोय. तदनंतर म्हात्रे ग्रुप अर्थातच किरणदादा पवार, मयूरदादा म्हात्रे आणि सागरदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला चमचमच्या सामनावीरासाठी ट्रॉफी देण्यात आल्या, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर मनोहरदादा म्हात्रे यांनी आमच्यासाठी आजच्या या दिवसासाठी तब्बल जेवणाची सोय केली होती, त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तदनंतर 2 दिवस सातत्यानं आम्हाला थंड पिण्याची पाणी पिण्याची ही सोय यांच्या माध्यमातून करण्यात आली. अर्थातच आपण पाहतोय मनुष्यदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून पाण्याची सोय आम्हाला करण्यात आली, त्यांचा देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि स्पर्धा खऱ्या अर्थानं घराघरात नेऊन ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं, लाईव्ह वाहिनी त्यांच्या माध्यमातून देण्यात आली. अर्थातच मयूरदादा पाटील यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक आभार. त्यानंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी कॅश प्राइज देण्यात आले अर्थात नंदूदादा पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देण्यात आले, सर्व मान्यवरांचा करूयात मनपूर्वक हार्दिक आभार आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल आणि पहिला बॉल आलाय डॉट. तर या दरम्यान पद्माकर दादा म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं स्थानबद्ध व्हायचंय. पहिला बॉल डॉट आला, 28 धावांचं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना
भाऊ स्मृती 11 या संघाला आपण पाहतोय. स्पर्धा चांगली आहे आणि या चांगल्या स्पर्धेमध्ये आमचे मोठे प्रमुख पाहुणे या वेळेला देखील पाहतोय. सलगचे हे 2 डॉट आपण पाहतोय. कृष्णा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. मांडलेली बावडीचं पहिलं षटक हाताळत असताना ज्या प्रकारे उदयनं पहिलं षटक हाताळलं होतं त्याचा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कृष्णा या गोलंदाजाचा पहिले 2 डॉट आलेत. अगदी मान्यवरांची मांदियाळी मैदानाच्या आपण पाहतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती रंगत असताना पहिले 2 डॉट. तिसरा बॉल सज्ज झालाय. फलंदाज दीपक. हा देखील आलाय. हा देखील चांगला बॉल. चांगली लेंथ, चांगली गती, सलगचा येणारा हा तिसरा डॉट बॉल. सलग 3 डॉट आलेत. अफलातून षटक अद्याप राहिलाय. नंतर आपण पाहतोय कैलासवासी शशिकला जनार्दन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय श्री आकाशदादा जनार्दन म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी ट्रॉफ्या देण्यात आल्या. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. चौथ्या बॉलवरती चांगला फटका आपण पाहतोय. पंच केलाय आणि पंचचा फटका बॉल जाईल सरळ ही पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला येणारा पहिला दणदणीत बार धमाकेदार डीपीएलचा चौकार. पहिले 3 बॉल डॉट आले. तदनंतर चौथ्या बॉलवरती ठोकलाय चौकार. म्हणतात ना वाघ जेव्हा 2 पावले मागे जातो तेव्हा तो घाबरलेला नसतो तर तो वाघ आणखीन मोठी झेप घेण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. तो वाघ आपण मैदानामध्ये पाहतो. पहिल्या 3 बॉल जरी डॉटला असेल तरी चौथ्या बॉलवरती मोठा प्रहार खेळण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे आणि तेच करून दाखवलंय दीपकने या दरम्यान. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. 5वा बॉल. पुढे ससा फटका केलाय. मिड ऑफ मध्ये फिल्डर तैनात आहेत. एकच धाव मिळेल. ही एक धाव फार महत्वाची असेल. हा एक चेंडू, हा एक बॉल, हा एक क्षेत्ररक्षक, हा एक फटका फार महत्वाचा असेल दोन्ही संघांना. कारण की शेवटची मॅच आहे अंतिम फेरीची. ही मेगा फिनाले मॅच आपल्याला पाहायला मिळते. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पहिला षटकाचा शेवटचा बॉल. मांडलेली बॉलवरचं पहिलं षटक चालू आहे. या षटकाचा शेवटचा बॉल आपण पाहतोय. कृष्णा सज्ज झालाय आणि देखील सज्ज झालाय स्ट्राईक एंडला. अनिल ऑन स्ट्राईक. कृष्णा आणि गाला शेवटचा बॉल घेऊन या वेळेला फटका केलाय बी शेप मध्ये. फिल्डर वाईडिश लॉंगॉन मधून प्रितेश पाटील चेंडूच्या खाली येते असताना धावा एकवटल्या गेल्यात. या तब्बल 2 आणि तिसरा धावीच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावा लागेल. विकेट क्रमांक लागत असताना एक पहिला आदरा लागत असताना अनिलच्या स्वरूपात पाटर झाला आउट. यस डिझाई तर कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग जास्त वेळ घ्यायची नाहीये. लगेचच फिल्डिंग साधवायची आहे. क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय मातोश्री इंटरप्राइजेस या संघाला लगेचच फिल्डिंग सजवा मित्रांनो. तर पंच आपल्याला देखील ताकीद देते. आपण देखील लगेचच क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचंय. तर नक्कीच 7.00च्या रिक्वायरमेंट बॅटिंग करायची होती. 24 बॉल मध्ये 28 धावांची गरज होती आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7. आता समीकरण येऊन पोहोचलाय. येणारे 18 बॉल आणि गरज असेल ती तब्बल 21 धावांची. आता हे खूप निर्णायक षटक असेल कारण की 18 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता असताना स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना गोलंदाज प्रितेश पाटीलच्या खांद्यावरती मोठा विश्वास दाखवलाय तो टीम मातोश्री इंटरप्राइजेस या संघाने. चांगली स्पर्धा आपण पाहताय. या स्पर्धेमध्ये 2 दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात 2 हात करत असताना 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात 2 हात करत असताना एका गावचे हे 2 संघ आज एकमेकांच्या विरोधात आपल्याला खेळताना दिसत आहेत. निमित्त फक्त एकच दिवे प्रीमियर लीग 2024. दुसरं षटक. गोलंदाज प्रितेश पाटील निघालाय. पहिला बॉल सज्ज झालाय. करण पहिला बॉल फुलटॉस त्याला पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शृंखलात करणारा हा संघर्षमय चौकार.
केतन पाटील, केतन पाटील. करंजच्या बॅटमधून चौकार आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती स्वागत करतोय चौकाराना गोलंदाज प्रितेश पाटीलचा. दुसरा बॉल या वेळेला देखील मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये फिल्डर त्यांना एक चिकी सिंगल जरूर मिळेल. सिंगल पासून जास्त मिळणार नाही. आणि कास दामिनी समाधान मानावं लागतंय. ते कराड आणि दीपक याला हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत, मेहनत करतायत. तर नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांनी सामनावीराच्या ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्या अर्थातच मात्र ग्रुपचे किरणदादा पवार, त्याच्या समवेत मयूरदादा मात्रे आणि सागरदादा मात्रे यांच्या माध्यमातून या आमच्या स्पर्धेसाठी या सामनावीराच्या मॅनच्या ट्रॉफीज देण्यात आल्यात. सेमीफायनल मध्ये भाऊ स्मृती या संघाने संघासाठी जे पारितोषिक लावले होते तब्बल 4,800 रुपये झालेले आहेत, ते जमा झालेले आहेत कॉमेंट बॉक्स मध्ये. फायनल मारल्यानंतर आपण घेऊन जावे. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये जेलची संधी होती, फटका फसला होता. तर ज्यांनी आम्हाला सातत्यानं 2 दिवस या रखरखत्या उन्हामध्ये थंड पेय अर्थातच पिण्याची पाण्याची सोय केली अर्थात मोनिशदादा मात्रे. 13 धावा अद्याप स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात, जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये होत्या धावा 7 आणि या षटकामध्ये धावा आल्या 6. 3 बॉलचा अद्याप खेळ शिल्लक आहे. येणारे 15 चेंडू आणि गरज असेल ती 15 धावेची. 13 धावा अद्याप लागल्या गेल्यात. या वेळेला बॅट अँड पाठच्या मधून बॉल सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट अँड बॉलचा काही संपर्क होणार नाही. हा महत्वाचा निर्णायक डॉट बॉल आलाय आणि शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील आपण पाहतोय 6 धावा अद्याप 4 चेंडू मध्ये खर्च केल्यात. गोलंदाज प्रितेश पाटीलने हे 2 चेंडू देखील निर्धाव हाताळावेच लागतील जर या मॅच मध्ये आपल्याला पकड मजबूत करायची असेल तर. 13 बॉल 15 धावेची आवश्यकता आहे. 14 बॉल 15 धावेची आवश्यकता होती. फिल्डर आहेत बनरातील फक्त आणि फक्त प्रेक्षक. फिल्डर के मस्त से दस्तक देते हुए गेंद एक पलटी हुई सीधा 4 रन के लिए. हा पुन्हा एकदा फलंदाजाने ठोकलाय. संघर्षाचा चौकार. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मनोहरदादा मात्रे यांच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेसाठी आजच्या दिवसामध्ये जेवण त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि 2 दिवस ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी पाणी दिलं अर्थातच मोनिशदादा मात्रे यांचं देखील पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मयूरदादा पाटील असतील यांच्या माध्यमातून ही लाईव्ह वाहिनी आमच्या या स्पर्धेसाठी देण्यात आली, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि या सर्व दानशूर दात्यांचा पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून शब्द सुमनानं सहर्ष 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 मनपूर्वक हार्दिक 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 आभार. आणि ग्रामस्थ मंडळ दिवे यांनी देखील घेतलेली ही मेहनत. चला जास्त वेळ टीम मीटिंग घ्यायची नाही, लगेच क्षेत्ररक्षण साधवायचं आहे. तर ऑफिशियल पल्स आपण देखील लगेच ताकीद द्यायची आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय. संघाची टोटल 17 अंकावरती फक्त आणि फक्त 11 धावेची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 11 धावा. चला टीम मीटिंग घ्यायची नाही, लगेचच फिल्डिंग साधवायची आहे. पंच आपण ताकीद द्यायची, सातत्यानं वारंवार ताकीद द्यायची. 12 बॉल आणि 11 धावेची आवश्यकता आहे. तर ग्रामपंचायत दिवे अंजोर यांच्या माध्यमातून देखील आम्हाला या स्पर्धेसाठी कॅश प्राइज देण्यात आलंय.
अनिकेत बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 12 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. बारा बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजाच्या खांद्यावरती मोठा विश्वास दाखवलाय अनिकेत ला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. चला स्पीडअप करायचा आहे. पहिला बॉल आणि पहिला बॉल लेट केट कराय. बॉल चाललाय डीप पॉइंट रिझन मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी मन्नाट वेगळ्या चेंडूवरती येतोय. धावा घेण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज बाद होईल. पाठर झालाय आउट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालाय बाद आणि एक चिकी सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या साथीने संघाची टोटल जाऊन पोहोचेल 18 या अंकावरती आणि शेवटचे 11 बॉल आणि गरज असेल ती तब्बल 10 धावेंची. आता बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेतला आपण पाहतोय आणि नवीन फलंदाज न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 4 रुपेशला आपण पाहतोय. येणारे 11 बॉल आणि गरज असेल 10 धावेंची. आता संघाचा बाहुबली अर्थातच रुपेशला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 10 धावेची गरज आहे अजूनही. चला स्पीडअप करा मित्रांनो. 28 येणारे 11 बॉल आणि गरज असेल ती 10 धावेंची. 11 बॉल 10 असं इक्वेशन असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसरा बॉल अनिकेत पुन्हा एकदा निघेल बाहुबलीच्या विरोधात. रुपेश ऑन अ स्ट्राईक. या वेळेला ऑफ साईडला फटका खेळला. स्पेलिंग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता या तब्बल 2 धावा कंप्लीट. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि या तब्बल 3 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग विथ द विकेट. मुखाचे निर्णायक क्षणावरती 3 धावा एकवटल्या. त्यामध्ये एक धाव शॉट असेल अर्थातच तब्बल 2 धावा या दरम्यान स्कोर कार्ड मध्ये जॉईन होतील. 10 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव प्रत्येक फटका प्रत्येक खेळाडू या मॅच मध्ये महत्वाचा असेल. येणाऱ्या 10 बॉल आणि 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चांगली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ही मेगा फायनल मॅच. 10 बॉल 8 असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. रंगतदार स्पर्धा. कोण जिंकेल ही मॅच हे पाहणं गरजेचं असेल. रोज फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये घेत असताना अगदी स्वतःच्या जिम्मेदारीवरती उभं राहायचंय. 10 बॉल 8 या वेळेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. फिल्डर आहेत भन्नाट वेगानं. कृष्णा होते त्या ठिकाणी धावत घेण्याची संधी आता मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली आणि फलंदाज होईल बाद. ज्या विकेटच्या शोधत होते पुन्हा एकदा कृपेश तंबूच्या आश्रयाला परत असताना कृपेश आउट. बॅटिंग करत असताना भाऊ स्मृती 11 या संघाचा खरा 24 कॅरेटचा सोना अर्थातच समृद्ध तयार झालाय. 9 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल या मॅच मध्ये. या षटकातील शेवटचे 3 बॉल. 9 बॉल आणि 7 असं इक्वेशन असं समीकरण. शेवटच्या बॉल पर्यंत झुंजायचा प्रयत्न. शेवटच्या बॉल पर्यंत लढत द्यायचा प्रयत्न. टीम मातोश्री एंटरप्राइजेस या संघाचा. स्ट्राईक एंडला करण. या वेळेला चांगला बॉल अगदी प्रेशर क्रिएट करणारा बॉल आपण पाहतोय. गॉड बॉल आलाय. येणारे 8 बॉल आणि गरज आहे ही तब्बल 7 धावेंची. 8 बॉल 7 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
8 बॉलमध्ये 7 धाब्यांची आवश्यकता असताना अलंग कार्पेटच्या सगळ्यांना फटका केला क्षेत्ररक्षक दूरवरून भन्नाड वेगाने चेंडूवरती येतो आहे. सिंगल जरूर मिळेल. प्रत्येक बॉल इथे मात्र महत्वाचा ठरतो आहे. येणारे 7 बॉल आणि गरज आहे ती तब्बल 6 धाब्यांची. 7 बॉल 6 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक क्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय महत्वाचा ठरत असताना चांगली स्पर्धा. येणारे 7 बॉल 6 धावा. हा बॉल फार निर्णायक असेल. हा बॉल फार महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. जर या बॉलवरती विजयी स्ट्रोक खेळला फलंदाज समृद्धने तर ही मॅच जिंकेल, ही स्पर्धा जिंकेल. आणि हा बॉल डॉट विकेट आली तर या मॅच मध्ये कुठेतरी आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न ठरेल मातोश्री इंटरप्राइजेस या संघाचा. येणारे 7 बॉल आणि गरज आहे ती तब्बल 6 धाब्यांची. निर्णायक चेंडू शेवटचा बॉल आपण पाहतोय या षटकातील. 7 बॉल 6 असं इक्वेशन. बॉलर निघाला शेवटचा बॉल घेऊन. अनिकेत स्ट्राईक एंडला समृद्ध. पदतालिकेमध्ये थोडंसं अडथळा येतो. रनअप मध्ये थोडासा अडथळा येत असताना नक्कीच प्रेशर आहे गोलंदाजावरती, प्रेशर आहे फलंदाजावरती, प्रेशर आहे क्षेत्ररक्षकांवरती, प्रेशर आहे प्रत्येकावरती. कारण की मॅच तितक्या चुरशीची झाली आहे. 7 बॉल 6. 7 बॉल मध्ये 6 धाब्याची आवश्यकता असताना फटका खेळला वाईडिश लॉंग ऑफला. फिल्डर आहेत ऍक्युरेट. ट्रॉफी कलेक्शन देखील तितकंच चांगला. आणि आता सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 24 बॉल मध्ये 28 धाब्यांची आवश्यकता असताना 18 बॉल मध्ये 21 धाब्यांची आवश्यकता असताना 12 बॉल मध्ये तब्बल 11 धाब्यांची आवश्यकता असताना आता मॅच येऊन पोहोचल्या. येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती तब्बल 5 धाब्यांची. पण पाहतोय दिव्य प्रीमियर लीग. तर चला लगेचच फिल्डिंग साजवायची आहे. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घ्यायची नाही. पंच आपण देखील ताकीद द्यायची. कैलासवासी शशिकला जनार्दन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ चमचमत्या ट्रॉफ्या मला देण्यात आल्या. श्री आकाशदादा जनार्दन म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या देण्यात आल्या. नंतर ग्रामपंचायत दिवे अंजूर यांच्या माध्यमातून लाईव्ह वाहिनी आमच्या स्पर्धेसाठी देण्यात आल्या. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तदनंतर आकाशदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून ट्रॉफ्या देण्यात आल्यात. तदनंतर म्हात्रेस ग्रुप अर्थातच किरण पवार, मयूरदादा म्हात्रे, तदनंतर सागरदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील आम्हाला ट्रॉफी देण्यात आल्या. तदनंतर मनोहरदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील आम्हाला जेवणाची सोय करण्यात आली आहे. तदनंतर मुनीशदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील आम्हाला पाण्याची सोय करण्यात आली आहे. नंतर मयूरदादा पाटील यांच्या माध्यमातून देखील ही लाईव्ह वाहिनी आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. तदनंतर नंदूदादा पाटील यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने. 6 बॉल 5 धावा असं इक्वेशन, असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. येणारे 6 बॉल 5 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पिंट्या तयार झाला. पहिला बॉल घेऊन सज्ज झालाय समृद्ध. यावेळेला पहिला बॉल आला डॉट. तदनंतर अजितदादा म्हात्रे असतील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तदनंतर वैजंती नामदेव पाटील सदस्य. येणारे 5 चेंडू आणि 5 धाब्यांची आवश्यकता. 5 चेंडू 5 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. येणारे 5 बॉल 5 धावा. या वेळेला आपल्या स्टाईल हा सामना जिंकवलाय, ही स्पर्धा जिंकवली आहे. चॅम्पियन इज द चॅम्पियन ही आपण पाहतोय. चॅम्पियन सांगायचं मनपूर्वक हार्दिक आभार.